सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अपग्रेड्स ऑफलाईन लर्निंग सेंटर युट्यूब चॅनल. माझं नाव आहे ओमकार आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हॅश सेट ॲज अ डेटा स्ट्रक्चर. या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण कव्हर केले होते अरेज, लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू आणि हॅश मॅप. आणि आपण बघितले होते की आपण अरेज मध्ये, लिंक लिस्ट मध्ये किंवा बाकीच्याही डेटा स्ट्रक्चर मध्ये डेटा कोणत्या मॅनर मध्ये स्टोअर करतो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण हॅश मॅप हा डेटा स्ट्रक्चर बघितला, जिथे आपण व्हॅल्यूज ज्या आहेत त्या की व्हॅल्यू पेअरच्या फॉर्म मध्ये स्टोअर करत होतो. इंटरनली हॅश मॅप अरेज यूज करत होता, पण अरेचे एलिमेंट्स होते बकेट आणि आपण काही बघितलं ते हॅशकोड फंक्शन्स. तर हॅश सेट मध्येही काही सिमिलर गोष्टी इथे होणार आहेत, पण ऍक्च्युअली मध्ये हॅश सेट मध्ये आपण डेटा कसा स्टोअर करतो, हॅश सेट हा का यूज करतो, हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर हॅश सेटला इम्प्लिमेंट करण्याच्या आधी काय काय प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला डे टू डे लाईफ किंवा डेव्हलपमेंट लाईफ मध्ये येतात. पहिली गोष्ट तर समजा जर का तुम्ही कोणती शॉपिंग करत आहात आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या लिस्ट वरती मिल्क ही क्वांटिटी 2 वेळेस तुम्ही ऍड केली आहे. मिल्क तुम्ही 2दा ऍड केलंय. काय होईल? मिल्क 2दा डिलिव्हर होऊन जाईल. किंवा डेटाबेस नाईटमेअर्स म्हणजेच एक कस्टमरचा डेटाबेस आहे, त्यामध्ये ईमेल्स ऍड होत गेले आहेत. करेक्ट? एक ईमेल सोबत एक पासवर्ड आणि त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. जर का ईमेल डुप्लिकेट झाला तर त्यावेळेस काय होईल? दोन सेम ईमेलचे दोन वेगवेगळे युजर्स क्रिएट होऊ शकतात. करेक्ट? तर हाही एक प्रॉब्लेम आहे. आणि ह्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी आपण मॅन्युअली वर्क करणं हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, एफिशियंट नाहीये. करेक्ट? म्हणजेच पुन्हा एकदा जाणून घेऊया. शॉपिंग लिस्ट केऑस म्हणजे इमॅजिन रायटिंग मिल्क ट्वाइस ऑन युअर शॉपिंग लिस्ट बाय ऍक्सिडेंट लिडिंग टू कन्फ्युजन अँड वेस्टेड मनी. करेक्ट? डेटाबेसेस नाईटमेअर्स म्हणजेच कस्टमर ईमेल डेटाबेसेस विथ डुप्लिकेट एंट्रीज कॉज बिलिंग एरर्स, मार्केटिंग मिक्सअप अँड डेटा इंटिग्रिटी इश्यूज. आणि यांना मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला मॅन्युअल मेंटेनन्सची गरज पडेल. म्हणजे मॅन्युअल चेकिंग फॉर अँड रिमूव्हिंग डुप्लिकेट्स इज टीडियस, टाइम कन्झ्युमिंग अँड प्रोन टू ह्युमन एरर्स. करेक्ट? ह्युमन एरर्स ही इथे होऊ शकतात. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन काय आहे? तर तो आहे हॅश सेट. म्हणजेच हॅश सेट आपण इथे युज करू शकतो. हॅश सेट मध्ये 3 मेजर गोष्टी असतात: ऑटोमॅटिक युनिकनेस, सिंगल आयटम स्टोरेज आणि हेच प्रोव्हाइड करतो तुम्हाला बिल्टिंग सोल्युशन्स. म्हणजे ऑटोमॅटिक युनिकनेस म्हणजेच हॅश सेट इज अ जावा कलेक्शन दॅट ऑटोमॅटिकली हँडल्स युनिकनेस फॉर यू, एलिमेंटिंग दॅट द एलिमेंट नीड्स फॉर मॅन्युअल डुप्लिकेट चेक्स. सिंगल आयटम स्टोरेज म्हणजे थिंक ऑफ इट इज लाईक अ स्पेशल बॉक्स वेअर each item can only exist one. प्रत्येक आयटम एकदाच एक्झिस्ट करू शकतो. लाईक अ डिजिटल सेट ऑफ युनिक एलिमेंट्स. बिल्ट इन सोल्युशन म्हणजे नो नीड टू रिइन्व्हेंट द व्हील. हॅश सेट प्रोव्हाइड्स अन एलिगंट रेडीमेड सोल्युशन फॉर मॅनेजिंग युनिक डेटा कलेक्शन. तर तिन्ही आपल्याकडे जे पॉइंट्स आहेत त्याच्यातून आपल्याला काय समजते की हॅश सेट मध्ये आपण ज्यावेळेस डेटा स्टोअर करतो तो ऑटोमॅटिकली युनिक वे मध्ये स्टोअर होत असतो. म्हणजे सिंगल आयटम. करेक्ट? एक बॉक्स आहे ज्यामध्ये एक टाईपचा तुम्ही एकच आयटम स्टोअर करू शकता. मल्टिपल आयटम्स, डुप्लिकेट आयटम्स व्हॅल्यू इथे स्टोअर करू शकत नाही. तर हॅश सेटची डेफिनेशन सांगताना तुम्ही असं सांगू शकता की हॅश सेट इज यूज टू स्टोअर युनिक व्हॅल्यूज इन टू इट. ठीक आहे? ग्रेट. नेक्स्ट स्लाइड वरती आपण मूव्ह करू की हाऊ इट वर्क्स, द मॅजिक ऑफ हॅशिंग. तर ऍक्च्युअली मध्ये हॅशिंग कशी होते ते आपण बघूया. लास्ट व्हिडिओमध्येही आपण हॅश मॅप थ्रू जाणून घेतलं होतं की हॅश कोड कसे जनरेट होता आणि हॅश मॅप इंटरनली अरे यूज करतो. त्या अरेचा इंडेक्स प्रेडिक्ट करून आपण कसं त्या अरेच्या एका इंडेक्स वरती जी बकेट आहे त्यामध्ये की व्हॅल्यू पेअर स्टोअर करतो. सिमिलर इम्प्लिमेंटेशन काही आपल्याला इथे बघायला भेटणार आहे हॅश सेट मध्ये सुद्धा आहे. तर हॅश कोड जनरेशन म्हणजेच each element is converted into a unique hash code like a fingerprint using a hashing algorithm. म्हणजेच प्रत्येक एलिमेंट एका हॅश कोड मध्ये जनरेट होणार. ठीक आहे? आता हे कोण कन्वर्ट करणार? एक तर हॅशिंग अल्गोरिदम्स असतात. तुम्ही SHA-256 किंवा असे मल्टिपल डिफरंट हॅशिंग अल्गोरिदम्स ऐकले असतील, ते इंटरनली इथे वर्क होत असतात. ठीक आहे? दुसरा पॉइंट, फास्ट स्टोरेज लोकेशन. म्हणजेच द हॅश कोड डिटरमाइन्स एक्झॅक्टली वेअर इन मेमरी द एलिमेंट शुड बी स्टोअर, एनेबलिंग रॅपिड ऍक्सेस. आता हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो आपल्याला हॅश सेट बद्दल, जी की हॅश सेट मध्ये आपण एलिमेंट्स ऍड केल्यानंतर त्याची जी लोकेशन असते किंवा त्याची जी ऑर्डर असते फिक्स नसते. ठीक आहे? म्हणजेच तुम्ही आरे मध्ये 1 2 3 4 5 किंवा 0 1 2 3 4 5 या पद्धतीमध्ये एलिमेंट स्टोअर करत आहात तर ते 0 1 2 3 4 5 असेच तुम्हाला भेटते. पण हॅश सेट मध्ये ही गॅरंटी नाही. ऑर्डर जी आहे ती इफिशियंटली मॅनेज करण्यासाठी, इफिशियंटली रिट्रीव्ह करण्यासाठी एका पर्टिक्युलर मॅनर मध्ये इथे स्टोअर होत असते. आलं लक्षात? नंतर इफिशियंट ऑपरेशन्स म्हणजेच दिस अलाव फॉर इनक्रेडिबल फास्ट लुकअप, ऍडिशन्स
अँड रिमूव्हल रिगार्डलेस ऑफ दी कलेक्शन साईज. म्हणजेच तुमची कलेक्शन साईज किती मोठी असू द्या, हा सेट मध्ये कितीही जास्त एलिमेंट्स असू द्या, तुम्ही फास्ट लुकअप, फास्ट ऍडिशन आणि फास्ट रिमूव्हल करू शकता. ठीक आहे. म्हणजेच इमॅजिन करा की एक लायब्ररीमध्ये तुम्ही बसला असाल. इमॅजिन अ लायब्ररी वेअर बुक्स आर ऑर्गनाइज्ड बाय द युनिक ISBN मेकिंग देम एफर्टलेसली टू लोकेट. बरोबर, आपण एका बुकच्या एका पर्टिक्युलर युनिक नंबरने आपण तिला लोकेट करू शकतो. करेक्ट. ग्रेट. नेक्स्ट स्लाइड वरती गेलो. की फीचर्स कोणते आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी हॅश सेट मध्ये आहे, हॅश मॅप पेक्षा वेगळी, ती म्हणजे नो डुप्लिकेट अलाउड. म्हणजे जर का तुम्ही डुप्लिकेट एलिमेंट ऍड करायचा प्रयत्न केला तर हॅश सेट त्याला ऑटोमॅटिकली रिजेक्ट करून टाकल. ठीक आहे. डेटा इंटिग्रिटी इथे होते. ठीक आहे. तो फर्स्ट पॉइंट म्हणजे ऑटोमॅटिक रिजेक्शन. इफ यू ट्राय टू ऍड अन एलिमेंट दॅट्स ऑलरेडी प्रेझेंट इन द हॅश सेट, इट सिम्पली इग्नोर्ड विदाउट थ्रोइंग अन एरर. म्हणजे समजा जर का तुम्ही एक हॅश सेट क्रिएट केला, त्यामध्ये तुम्ही एलिमेंट्स टाकताय 1 2 3 4, पुन्हा 4 जर का टाकायचा प्रयत्न करताय, तो 4 ऑटोमॅटिकली रिजेक्ट होऊन जाईल. तो 4 ऍड नाही होणार. फक्त आणि फक्त युनिक एलिमेंट्सच तुम्ही इथे स्टोअर करू शकता. आलं लक्षात? डेटा इंटिग्रिटी, युअर डेटा रिमेन्स क्लीन अँड युनिक विदाउट रिक्वायरिंग एक्स्ट्रा एफर्ट ऑर कॉम्प्लेक्स व्हॅलिडेशन कोड. म्हणजे तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा एफर्ट्स इथे युज नाही करायचे. ऑटोमॅटिकली तुमचा जो हॅश सेट आहे तो फक्त आणि फक्त युनिक एलिमेंट्सला स्टोअर करणार, जेणेकरून तुमची डेटा इंटिग्रिटी इथे स्टोअर होते. इंटिट्यू एक्झाम्पल्स म्हणजे ऍडिंग ऍपल टू हॅश सेट कंटेनिंग ऍपल, बनाना, ऑरेंज. जर का आधीपासून तुमच्याकडे हॅश सेट मध्ये एलिमेंट्स आहेत ऍपल, बनाना आणि ऑरेंज, आणि जर का तुम्ही पुन्हा ऍपल जर का ऍड करायचा प्रयत्न कराल, तो बेसिकली काय होईल, ऍपल जो हा पुन्हा ऍड करता एलिमेंट तुम्ही, तो रिजेक्ट होऊन जाईल. तो इथे ऍड होणार नाही, कारण की तो डुप्लिकेट एलिमेंट आहे, तो साइडली रिजेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. ग्रेट. पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघू की परफॉर्मन्स. ऍक्च्युअली मध्ये हॅश सेट युज करण्यासाठी आपण का एवढे तत्पर असतो, कारण की याची परफॉर्मन्स कॉन्स्टंट टाइम, म्हणजेच ऍड करणं, रिमूव्ह करणं, चेक करणं की हा एलिमेंट हॅश सेट मध्ये प्रेझेंट आहे की नाही, हे सगळं तुमचं होऊ शकतं कॉन्स्टंट टाइम मध्ये. म्हणजेच ऍव्हरेज टाइम कॉम्प्लेक्सिटी जी तुम्हाला इथे लागते ती असते बिग ऑफ 1. ऍडिंग, रिमूव्हिंग, चेक करणं की एलिमेंट प्रेझेंट आहे का नाही, जे की युज करू शकतो तुम्ही डॉट कंटेंट्स मेथडनी. हेही सुद्धा काय होतं, बिग ऑफ 1 टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये तुम्ही इथं युज करू शकता. ठीक आहे. ग्रेट. नेक्स्ट याच्यात अपिक अंडर द हुड बॅक्ड बाय हॅश मॅप. म्हणजेच हॅश सेट आपण इंटरनली कसा वर्क होतो ते आपण इथे जाणून घेऊया. हॅश सेटच्या आतमध्ये जनरली युज होतो हॅश मॅपचाच, पण हॅश मॅप मध्ये तर की आणि व्हॅल्यूच्या पेअर मध्ये डेटा स्टोअर होतो. बरोबर. तर हॅश सेट कसा हॅश मॅपला युज करणार, तर बेसिकली हॅश मॅप तुम्हाला प्रॉपर्टी माहित असणार, जिथे कीज असतात, ते कीज प्रत्येक वेळेस काय असतात, युनिक. करेक्ट. तर युनिक कीज आपण जे आहेत, हे जे एलिमेंट्स आहेत हॅश सेटचे, ते आपण हॅश मॅप मध्ये ऍज अ कीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करू शकतो, जे असं तुमच्या युनिक कीज. आणि जे व्हॅल्यूज आहेत ते आपण डमी स्ट्रिंग्स स्टोअर करू शकतो किंवा डमी ऑब्जेक्ट स्टोअर करू शकतो. आलं लक्षात? म्हणजेच हॅश सेटच्या मागे काय आहे, हॅश मॅपचंच फाउंडेशन आहे. इंटरनली हॅश सेट युजेस अ हॅश मॅप टू स्टोअर इट्स एलिमेंट एफिशियंटली. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या पर्स्पेक्टिव्हने. मल्टिपल इंटरव्ह्यूज मध्ये हा प्रश्न विचारला जातो की हॅश सेट मध्ये ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन काय आहे, हॅश सेट इंटरनली काय युज करतो. तर तुमचा आन्सर काय पाहिजे, इंटरनली हॅश सेट युजेस अ हॅश मॅप टू स्टोअर इट्स एलिमेंट एफिशियंटली. ठीक आहे. सेकंड, एलिमेंट्स ऍज की. द एलिमेंट्स themselves सर्व ऍज द की इन द हॅश मॅप स्ट्रक्चर. करेक्ट. जे एलिमेंट्स तुम्ही ऍड करता हॅश सेट मध्ये, ते कसे स्टोअर होता, कीजच्या फॉर्म मध्ये हॅश मॅप मध्ये. ठीक आहे. डमी व्हॅल्यूज, ज्या व्हॅल्यूज आहे हॅश मॅप मध्ये स्टोअर होणाऱ्या, त्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते डमी ऑब्जेक्ट स्टोअर होता. करेक्ट. अ कॉन्स्टंट डमी ऑब्जेक्ट इज युज्ड ऍज द व्हॅल्यू फॉर ऑल दी एंट्रीज. आणि इथे काय आहे, इफिशियन्सी गॅरंटेड. म्हणजेच दिस क्लेवर डिझाईन अचीव्ह बोथ इफिशियन्सी अँड युनिकनेस गॅरंटेड. म्हणजे तुम्ही प्रत्येक फक्त आणि फक्त युनिक एलिमेंट्स स्टोअर करू शकता. आलं लक्षात? ग्रेट. पुढे बघूया. हा एक मी कोड एक्झाम्पल ऍड केला आहे इथे, ज्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही एलिमेंट्स ऍड करता आणि चेक करता की हा एलिमेंट प्रेझेंट आहे की नाही हॅश सेट मध्ये. फॉर एक्झाम्पल मी एक हॅश सेट क्रिएट केला कॉल्ड एज फ्रुट्स आहे, आणि यामध्ये आपण ऍड मेथड युज करतोय, जिथे मी ऍपल, बनाना, ऑरेंज ऍड करतोय. आणि पुन्हा एकदा मी ऍपल ऍड करायचा प्रयत्न करतो, तर ऍपल हा जो मी डुप्लिकेट एलिमेंट ऍड करतोय, तो इनिशियली काय होऊन जाईल, इग्नोर होऊन जाईल. ठीक आहे. चेक इफ एन एलिमेंट एक्झिस्ट. मला जर का मला चेक करायचं की कोणता एलिमेंट प्रेझेंट आहे का नाही, मी चेक करताय समजा ऍपल, तर बुलियन हॅज ऍपल इज इक्वल टू फ्रूट डॉट कंटेन्स मी दिला आहे ऍपल, जी एलिमेंट मला चेक करायचं आहे. तर हे ऍक्च्युअली मध्ये कंटेन्स काय रिटर्न करणार, आयदर ट्रू किंवा फॉल्स. ट्रू म्हणजे एलिमेंट प्रेझेंट आहे, फॉल्स म्हणजे एलिमेंट प्रेझेंट नाही. आणि आपण तुम्ही इझिली इम्प्लिमेंट करू शकता. त्यानंतर युज करू शकता तुम्ही फ्रुट्स डॉट रिमूव्ह.
रिमूव्ह म्हणजे जर का तुम्हाला ह्या लिस्ट मधून किंवा ह्या पर्टिक्युलर हॅश सेट मधून तुमचा एखादा एलिमेंट रिमूव्ह करायचा तर तुम्ही डॉट रिमूव्ह ही प्रॉपर्टी ही युज करू शकता. आणि ऍट द एंड तुम्हाला जर का प्रिंट करायचा की हॅश सेट कसा दिसतोय किंवा माझ्याकडे एलिमेंट काय काय आहे हॅश सेट मध्ये, तर तुम्ही बेसिकली सिस्टम आउट प्रिंटलन मध्ये इथे हॅश सेट ही युज करू शकता. सॉरी, जर का तुम्हाला प्रिंट करायचं आहे तर या केसमध्ये तुम्ही सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट लाईन फ्रुट्स इझिली प्रिंट करू शकता. ओके, जिथे तुम्हाला आन्सर मध्ये भेटतंय ऍपल आणि ऑरेंज. का? कारण की बनाना आपण इथे रिमूव्ह केला होता. आलं लक्षात? आता हे जे ऑपरेशन्स आपण केले, ऍड किंवा कंटेन्स किंवा रिमूव्ह, हे सगळेचे सगळे ऑपरेशन्स हॅश सेट मध्ये बिग ऑफ वन टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये होता, जे की खूप इफिशियंट आहे कम्पॅरेटिव्हली आरएस. आरएस मध्ये आपण तसे जर का फिक्स साईजचा अरे असला तर त्यामध्ये आपण एलिमेंट्स ऍड नाही करू शकत, त्यासाठी आपल्याला घ्यावे लागणार अरे लिस्ट. आलं लक्षात? आणि लिंक लिस्ट मध्ये पण आपण डायरेक्टली एलिमेंट नाही ऍड करू शकत. जर का एंड मध्ये ऍड करायचं तर आपली कॉम्प्लेक्सिटी बनून जाते बिग ऑफ एन. पण हॅश सेट मध्ये एलिमेंट्स ऍड करण्यासाठी आपली कॉम्प्लेक्सिटी असते कॉन्स्टंट टाइम, जी की बिग ऑफ 1 असते. ठीक आहे. कॉमन युसेस काय असतात हॅश सेटचे? रिमुव्हिंग डुप्लिकेट्स, म्हणजे एलिमेंट्स आपण डुप्लिकेट जे आहेत ते रिमूव्ह करू शकतो. एलिमिनेटिंग डुप्लिकेट्स फ्रॉम द लिस्ट efficiently without complex loops or temporary collections. Membership testing, quickly check if an item exists in a collection or not. Perfect for validation and filtering. समजा तुम्ही जिमची मेंबरशिप घेतली आहे, करेक्ट, तुम्ही पुन्हा एकदा सेम ईमेलने जिमची मेंबरशिप घेण्यासाठी रजिस्टर करताय, तर ते जे फंक्शनॅलिटी आहे जिथे चेक करणार की ऑलरेडी हा ईमेल प्रेझेंट आहे का नाही, हे चेक करण्यासाठी तुम्ही युज करू शकता हॅश सेट. कारण की जर का डुप्लिकेट व्हॅल्यूज याचा प्रयत्न केला तर तो इनिशियली रिजेक्ट करून देईल आणि आपल्याला भेटेल की ऑलरेडी व्हॅल्यू जर का प्रेझेंट आहे तिला ऍड करू नका. आलं लक्षात? दुसरा, ग्राफ अल्गोरिदम्स, म्हणजे ट्रॅक विजिटेड नोड्स इन ग्राफ ट्रॅव्हर्सल अल्गोरिदम लाईक बीएफएस अँड डीएफएस फॉर द सायकल डिटेक्शन. ग्राफ ट्रॅव्हर्सिंग अल्गोरिदम्स मध्येही तुम्ही हॅश सेटला युज करू शकता. डेटा फिल्टरिंग, फिल्टर युनिक आयटम्स फ्रॉम स्ट्रीम्स और कलेक्शन व्हेन प्रोसेसिंग लार्जर डेटा सेट्स, म्हणजे मोठे लार्जर डेटा सेट्स प्रोसेस करण्यासाठी किंवा तुम्हाला त्यातून युनिक एलिमेंट्स काढायचे आहेत, त्याही वेळेस तुम्ही हॅश सेटचा इथे युज करू शकता. की टेकअवेज काय आहे हॅश सेट साठी? हॅश सेट कम्पॅरेटिव्हली हॅश मॅप जर का बघितलं तर हॅश सेट खूप इझी आहे इम्प्लिमेंटेशन साठी सुद्धा आणि अंडरस्टँडिंग साठी सुद्धा. कारण की हॅश मॅप मध्ये तुम्ही की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा स्टोअर करता, करेक्ट. हॅश सेट मध्ये तुम्ही फक्त एलिमेंट स्टोअर करता आणि ते एलिमेंट्स युनिक स्टोअर होता. ही एक मेन फंक्शनॅलिटी आहे जी हॅश सेट आपल्याला प्रोव्हाइड करते. की टेकअवेज काय आहे? ऑटोमॅटिक युनिकनेस, म्हणजेच हॅश सेट एन्श्योर ऑल एलिमेंट्स आर युनिक विदाउट मॅन्युअल इंटरव्हेन्शन. एक्सेप्शनल स्पीड, म्हणजे सगळे जे ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो ते बिग ऑफ वन टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये, म्हणजे असू द्या ऍड एलिमेंट किंवा रिमूव्ह एलिमेंट किंवा कंटेंट्स चेक करणं की एलिमेंट प्रेझेंट आहे का नाही, हे सुद्धा तुम्ही करू शकता बिग ऑफ वन टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये. नो डुप्लिकेट्स, म्हणजे अटेम्प्टिंग टू ऍड डुप्लिकेट्स इज सायलेंटली इग्नोर्ड, म्हणजे जर का तुम्ही डुप्लिकेट एलिमेंट्स ऍड करायचा प्रयत्न केला तर ते एलिमेंट सायलेंटली इग्नोर्ड होऊन जातील. ठीक आहे, जेणेकरून तुमची जी डेटा इंटिग्रिटी आहे ती ऑटोमॅटिकली मेंटेन राहील. तर हे होतं हॅश सेट, ज्याचे आपण युज केसेस बघितले आणि ऍक्च्युअली मध्ये हॅश सेट मध्ये आपण डेटा कोणत्या प्रकारे स्टोअर करतो ते बघितलं, करेक्ट. तर हॅश मॅप आणि हॅश सेट हे दोन्हीही इंटरनली हॅशिंगचा युज करता. बेसिकली हॅश कोड ही एक मेथड असते जेणेकरून ते एलिमेंट्स कन्वर्ट होता एका पर्टिक्युलर हॅश कोड मध्ये आणि तो हॅश कोड स्टोअर होतो. म्हणजेच आपल्याला ज्यावेळेस इफिशियंटली रिट्रीव्ह करायचं आहे त्यावेळेस आपण इफिशियंटली बिग ऑफ वन टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये हे एलिमेंट्स रिट्रीव्ह करू शकतो. आलं लक्षात? तर पुढच्या काही व्हिडिओज मध्ये आपण बघूया हॅश मॅप आणि हॅश सेटचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये.